नमस्कार. डॉक्टर सोपान चौगुले यांच्या N2P अर्थात नोटबुक टू प्रिस्क्रिप्शन या पुस्तकातील आत्मकथांचं अभिवाचन. अभिवाचक चंद्रकांत निकाडे. आजची कथा खेळ. रविवारचा दिवस, सकाळची वेळ. हॉस्पिटलचा साप्ताहिक सुट्टीचा दिवस असल्यामुळं मी थोडा निवांत होतो. शाळेलाही सुट्टी असल्यामुळं चिरंजीव अमितही सोबत होताच. त्यावेळी त्याचे वय 7-8 वर्षांचे असेल. गेल्या रविवारी ज्याच्याबरोबर तो खेळला त्या मित्राची आठवण होऊन त्याने पटकन विचारले, बाबा बाबा आपण त्या मधूकडे खेळायला जाऊया. खूपच चांगला आहे तो. आजसुद्धा त्याच्याबरोबर खेळायला खूप मज्जा येईल. इतक्यात फोनची बेल वाजली आणि मी फोन उचलला. फोनवरील संभाषण तो ऐकण्याचा प्रयत्न करीत होता, पण पलीकडचा आवाज त्याला ऐकू येत नव्हता. मी फोन ठेवल्यावर तो पुन्हा माझ्या मागे लागला. जाऊया ना बाबा, मधूकडे खेळायला जाऊया. चला ना बाबा, मधूकडे खेळायला. त्याची ती एकसारखी बडबड ऐकून मला मात्र थोडा राग आलाच. मी थोड्याशा रागातच त्याला म्हणालो, ते काही नाही, तू जातो एकटा खेळ, काही कुठं जायला नको. थोडा वेळ चेहरा रडवेला करून तो खेळासाठी शेवटी एकटाच बाहेर पडला. हे अमितच्या आईनं ऐकलं. लगेचच हॉलमध्ये येऊन म्हणाली, अहो असं का रागावलात त्याला? आणि फोन कोणाचा होता? तुम्ही फोनवर कोणाला विचारत होतात असं कसं झालं म्हणून? काही बरं वाईट घडलं का कोणाकडे? फोनवरील संभाषणावरून तिने काहीतरी वाईट बातमी असणार असा अंदाज बांधला होता आणि तिला सविस्तरपणे मी सांगू लागलो. अगं, मागच्या शनिवारी मी माझी सर्व ऑपरेशन्स व OPD आवरून संध्याकाळी 7च्या दरम्यान घरी यायला निघालो. तोच माझ्यासमोर गृहस्थ आले आणि म्हणाले, मी डॉक्टर पाटील यांचा मित्र. मी विचारले, बरं. त्यांनीच तुमचं नाव सुचवले. बरं, आपण काय करता? मी प्रॅक्टिस करतो. माझंही क्लिनिक आहे छोटंसं. कसं काय येणं केलं? माझा मुलगा मधू दारात क्रिकेट खेळत असताना पडला. त्याच्या डोक्याला किरकोळ जखम झाली आहे. तो खेळतच होता, पण मीच त्याला ओढून आणलं तुम्हाला दाखवायला म्हणून. हो, पण तो कोठे आहे? तो काय बाहेर खेळतो आहे. फार लागले का? छे, अगदी किरकोळ. एक टाका पण कदाचित लागणार नाही. पण एकुलता एक, सर्वांचा लाडका, सर्वजण काळजी करत होते, तो मात्र काही एक ऐकायला तयार नाही. लागलं तरी खेळतच होता. त्याची मम्मा म्हणाली, तुम्ही याला घेऊन सरळ सर्जनकडे जा. काळजी करते हो फार. पण म्हणतात ना, घरच्या डॉक्टरचा गुण येत नाही म्हणून सरळ आलो तुमच्याकडे. कारण उद्या रविवार, बहुतेक सर्वजण सुट्टी घेतात. डॉक्टर पाटीलही म्हणाले, उद्या तुमचीही साप्ताहिक सुट्टी असते, म्हणूनच आज आलो. म्हटलं ड्रेसिंग करून घेऊन जाऊ. तो यायला तयार नव्हता, पण मी सांगितलंही त्याला, इथं ड्रेसिंग करायला 2 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही म्हणून. अहो, एकुलता एक मुलगा, कशाला रिस्क घ्या? आम्ही आपले जुजबी डॉक्टर, आम्हाला काय कळतं आहे त्यातलं. म्हटलं तुमच्यासारख्या एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरला दाखवावं. म्हणजे आम्ही निर्धास्त, असे म्हणत त्यांनी मुलाला हाक दिली. अरे, आता तरी ये ना लवकर, नाहीतर मी मार देईन ना तुला. त्यांच्या या दमदाटीनंतर आपल्या अमितच्या वयाचा एक गोड मुलगा चपळाईनं आत धावत आला आणि म्हणाला, डॉक्टर काका, मला तपासा लवकर, पण दुखवू नका हं, मला खूप भीती वाटते. मी त्याची रीतसर तपासणी केली. तासाभरापूर्वी त्याला लागले होते. मी त्याच्या वडिलांना म्हणालो, डॉक्टर, वरून तरी अगदी किरकोळ लागलेलं जाणवत आहे. पण काय? त्यांनी पटकन विचारले. तसं घाबरण्याचं काही कारण नाही, पण कसं आहे, डोक्यात मार लागला म्हणजे मी तर कधी किरकोळ समजत नाही. नाही म्हणजे तुम्हाला काही वेगळी शंका आहे? नाही, तसं काही नाही, आपण घाबरू नका. पण मला वाटतं अशा केसेसच्या बाबतीत किमान 72 तास तरी देखरेख करावी लागेल. तसं आमचं शास्त्र सांगतं. निदान उद्या सकाळपर्यंत तरी त्याला आमच्या हॉस्पिटलमध्ये ठेवूया. अहो, पण तो ठणठणीत आहे आणि खरं म्हणजे तो इकडे यायला तयार नव्हता. मी त्याला लगेच परत जायचं असं सांगून आणलं आहे.
तो चांगला खेळतोय, फिरतोय, बोलतोय. तुम्ही आता पाहिलंच तरी ठेवायला पाहिजे का? मी अखेर म्हणालो, मी माझं कर्तव्य करतो. आमचं शास्त्र सांगतंय तेच तुम्हाला सुचवतोय. शेवटी तुमची मर्जी. पण मला वाटतं सकाळी तपासणी झाल्यावर तुम्ही त्याला बिनधास्तपणे नेऊ शकता. त्यांनी नाईलाजानं हो म्हटलं. मुलाला समजावताना मात्र तारेवरची कसरत करावी लागली. तो मुलगा तर दवाखान्यात क्षणभर बसायलाही तयार नव्हता. ड्रेसिंग आटोपल्यावर तो बाहेर अंगणात गेला. त्याला अमित येताना दिसला. त्या दोघांची मी एकमेकांना ओळख करून दिली. त्या दिवशी अमितचा मित्र गावी गेला होता. त्यामुळं खेळण्यासाठी मिळालेल्या या नवीन मित्राबरोबर त्याची गट्टी लगेच जमली. खेळले फारसे नाहीत, पण दोघांनी खूप गप्पा गोष्टी केल्या. अमितला तू जेव्हा बोलावलंस तेव्हा तो मधुलाही घेऊन घरी आला होता. मला विचारून खाऊ दिला. त्यानंतर त्याला हॉस्पिटल फिरून दाखवलं. सर्व पेशंटबरोबर छान गप्पा गोष्टी केल्या. अधूनमधून आईच्या आठवणीनं रडवेला व्हायचा. पण सर्वजण त्याला काही गोष्टी सांगून त्याचं मन रमवण्याचा प्रयत्न करायचे, मस्करी करायचे. तोही सर्वांना काही ना काही विचारत असायचा. त्याच्या बोलक्या स्वभावामुळं त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये एक आनंदी वातावरण तयार झालं होतं. रात्री सर्वजण हॉस्पिटलचा नियम डावलून थोड्या अधिक वेळानं झोपले. दुसऱ्या दिवशी मी सकाळचा राऊंड घ्यायला गेलो तेव्हा दारातच मधूने माझे स्वागत केले. काका, मला पहिल्यांदा तपासा आणि लगेच सोडा ना. आमची की नाही आज गल्लीतल्या गल्लीत मॅच आहे. मी एका टीमचा कॅप्टन आहे. मला गेलंच पाहिजे. नाईलाजानं मी त्याला पहिल्यांदा तपासलं. सर्व काही ठीक होतं. मात्र सकाळीच त्याला उलटी झाल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं. त्यांच्या म्हणण्यानुसार रात्री गप्पा मारता मारता जागरण झाल्यामुळं, पित्त वाढल्यामुळं किंवा हॉस्पिटलमध्ये राहण्याची त्याची पहिलीच खेप असल्यामुळं उलटी झाली असावी. मी त्याचा फारसा विचार करू नये. त्याला लगेचच सोडावं. आपण सांगितल्याप्रमाणे मी रात्रभर त्याला घेऊन थांबलो आहे. तेव्हा मला त्याला सोडणं भाग होतं. पण मनात होते, वैद्यकशास्त्रानुसार उलटीचे कुठलेही कारण असले तरी डोक्याला मार लागल्यानंतर झालेली उलटी आपण गांभीर्याचे लक्षण मानलं पाहिजे. काय करावं कळेना. मग एक मार्ग सुचला. मी त्यांना म्हणालो, एक काम करा, मी माझ्या न्यूरोसर्जन मित्राला फोन करतो. फक्त त्यांना जाता जाता दाखवून जा, बाकी काही नाही. थोडेसे नाईलाजानच ते तयार झाले व मधूला घेऊन सकाळी 10 ते 11च्या सुमारास न्यूरोसर्जनकडे गेले. त्यानंतर थोड्याच वेळात मधूच्या वडिलांचा फोन आला. ते म्हणाले, अहो सर, ते म्हणतायत एकदा CT स्कॅन करूया, म्हणजे काळजी करायची कारण नाही. उगाच शंका कशाला. आता मी काही त्या तयारीने आलेलो नाही, तेव्हा आपणच त्यांना सांगा, उगीच लांबड नको. मी फोनवर म्हणालो, आता माझे काम संपले आहे. तरीही काही पैशाची अडचण असली तर मी देतो किंवा बिलाबाबत डॉक्टरना सांगतो. ते म्हणत असतील तर CT स्कॅन करणं योग्य. पुढं तुमची मर्जी. त्यानंतर दुपारी 2च्या दरम्यान न्यूरोसर्जन डॉक्टर मित्रांचा फोन आला. डॉक्टर सोपान, सध्या तरी तुमच्या डॉक्टर मित्राच्या मुलाला विशेष काही वाटत नाही, पण एकुलता एक लहान मुलगा. मीही संध्याकाळी 5 नंतर बाहेर जाणार आहे, म्हणून खात्रीसाठी CT स्कॅन केलं. तसं काही भिण्याचं कारण वाटत नाही. मी आहे तोपर्यंत ठेवून घेतो व नंतर घरी पाठवून देतो. मीही त्यानंतर निर्धास्त झालो, कारण एक डॉक्टर म्हणून मी माझं कर्तव्य केलं होतं. CT स्कॅन झाल्यामुळं अधिकच निश्चिंतता आली होती. मी माझ्या कामाला लागलो. मध्येच एकदा अमितने विचारलं, बाबा, तो मधू घरी गेला ना, त्याची आज मॅच होती, त्याला सोडलं ना? मी त्याला सोडलं म्हणून खोटंच सांगितलं व विसरूनही गेलो. सायंकाळी 5च्या दरम्यान माझ्या न्यूरोसर्जन डॉक्टर मित्रांचा फोन आला. अरे सोपान, तुला काय तिसरा डोळा आहे काय? मी आश्चर्याने विचारलं. का? अरे तसं नाही, विशेष काही नसताना तू त्यांना ठामपणे ठेवून घेतलंस, माझ्याकडे पाठवलंस. मला मात्र काहीच कळत नव्हतं. मी पुन्हा विचारलं, नक्की काय झालं आहे ते तरी सांग. नाही रे, CT स्कॅनमध्ये किरकोळ न कळत मेंदूला सूज सोडल्यास काहीच नव्हतं. म्हणून मी त्यांना सोडणार होतो. मलाही बाहेरगावी जायचं होतं. मी जाण्यासाठी बॅग उचलणार इतक्यात मधूवर लक्ष ठेवून असलेल्या माझ्या असिस्टंट सर्जनचा इंटरकॉम आला. सर, तो मुलगा अचानक सिरियस झाला आहे. मी बॅग तशीच टाकून पळालो
व त्याला तपासणीअंती अतिदक्षता विभागात कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवलं आहे. माझा बाहेरगावचा दौरा रद्द केला आहे. तुला तुझ्याकडून आलेल्या पेशंटच्या माहितीसाठी फोन केला असं म्हणाले आणि पटकन फोन ठेवला. मधूनमधून त्यांचा फोन येत होता. मी ही चौकशी करत होतो. प्रत्येक वेळी अजून सुधारणा नाही अशी माहिती मिळत होती. अखेर व्हायची ती गोष्ट झाली. आत्ताच त्यांचा फोन होता. काय म्हणाले डॉक्टर? सौनी काळजीच्या स्वरात विचारलं. मी म्हणालो, अमितबरोबर तो खेळला तो शेवटचाच. त्याची मॅच झालीच नाही. आज आठवड्यानंतर दुसऱ्या दुनियेत त्या दुनियेतील मुलांच्या बरोबर खेळायला कायमचा रवाना झाला. ज्या ज्यावेळी क्रिकेट खेळणारी मुलं आम्ही पाहतो त्यावेळी आम्ही त्या मुलांमध्ये मधूला शोधत असतो. धन्यवाद.